तुझ्यात हरवले मी. भाग 24. सायलीचा आवाज पुन्हा शांत झाला. त्या दिवशी आश्रमातील ताई, मॅनेजर काका आणि बाकीचे सगळे बाहेर आले. त्या काकांच्याही हातात पाण्याची बॉटल होती. त्यांनी साधना काकूंना पाणी द्यायचा प्रयत्न केला, पण त्यांनी हसत सांगितलं, आता बरं वाटतंय. कविता ताई माझ्या जवळ आल्या. मी तिथे काय करत होते हे त्या विचारणार इतक्यात साधना काकूंनीच सांगितलं, या मुलीने मला पाणी दिलं आणि माझी काळजी घेतली. कैलास काका माझ्याजवळ आले. त्यांनी माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. धन्यवाद बाळा. मी काहीच बोलले नाही, फक्त शांतपणे मान हलवली. माझ्या मनात मात्र एकच विचार होता, हे लोक फक्त मुलगा दत्तक घ्यायला आले आहेत, मग माझ्याशी इतकं प्रेमाने का बोलत आहेत? काही दिवस गेले. अचानक एके दिवशी कविताताई धावतच माझ्याकडे आल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मी याआधी कधीच पाहिला नव्हता. सायली, पटकन तयार हो, तुला भेटायला कोणीतरी आलंय. मी गोंधळून त्यांच्याकडेच पाहत राहिले. ताई स्वतः माझे केस नीट करू लागल्या, कपडे सावरले आणि माझा हात धरून मला ऑफिसमध्ये घेऊन गेल्या. आत पाऊल टाकताच माझे डोळे मोठे झाले. समोर तेच दोघे उभे होते, साधना काकू आणि कैलास काका. कविताताईंनी हसत माझ्या खांद्यावर हात ठेवला. आजपासून हेच तुझे आई बाबा. ते शब्द ऐकताच माझ्या श्वासच अडकला, कारण माझ्या मनात अजूनही तोच प्रश्न जिवंत होता. यांना तर मुलगाच हवा होता, मग आज मला का न्यायला आले आहेत? सायली काही क्षण मी शब्द उभी राहिली. साधना काकू हळूच तिच्या जवळ आल्या. गालावर हात ठेवत प्रेमाने विचारलं, आमच्यासोबत येशील का बाळा? सायलीच्या डोळ्यात मात्र आनंदापेक्षा प्रश्न जास्त होते. ती हळू आवाजात म्हणाली, पण तुम्हाला तर फक्त मुलगाच हवा होता, मग आता मला का न्यायला आलात? तो प्रश्न ऐकताच खोलीत शांतता पसरली. कविताताईही क्षणभर थबकल्या. साधना काकूंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणाल्या, हो, आमच्याकडून चूक झाली होती, पण त्या दिवसानंतर आम्हाला जाणवलं की मुलगा मुलगी यात फरक नसतो. आता आम्हाला फक्त तू हवी आहेस. कैलास काकांनीही पुढे येत सायलीच्या डोक्यावर हात ठेवला. हे खरं आहे बाळा, आम्हाला तुलाच आमची मुलगी बनवायचं आहे. सायली त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होती. तिथे प्रेम दिसत होतं, पण तिच्या मनातली भीती अजून संपली नव्हती. तिने काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचलं होतं, काही लोक अनाथ मुलींना दत्तक घेतात, पण नंतर त्यांच्याकडून घरकाम करून घेतात. तो विचार तिच्या मनातून जातच नव्हता. म्हणून तिने स्वतःशी आधीच ठरवलं होतं, कोणी मला घेऊन गेलं नाही तरी चालेल, पण चुकीच्या लोकांसोबत जाणार नाही. आणि त्या भीतीपोटी सायलीने शांतपणे नकार दिला, मला तुमच्यासोबत यायचं नाही. एवढं बोलून ती कविताताईचा हात सोडून तिथून धावत निघून गेली. सायली काही क्षण शांत राहिली आणि पुढे सांगू लागली, त्या रात्री कविताताई माझ्या जवळ आल्या. त्यांनी मला प्रेमाने समजावलं की इतक्या वर्षांनी कोणीतरी तुला स्वतःची मुलगी बनवायला आला आहे, त्यांना नकार देणं योग्य नाही. मी त्यांना माझी भीती सांगितली. वर्तमानपत्रात वाचलं होतं, काही लोक मुलींना दत्तक घेऊन त्यांच्याकडून काम करून घेतात. हे ऐकताच कविताताई हलकसं हसल्या. त्या म्हणाल्या, आपल्या आश्रमातून गेलेल्या एकही मुलासोबत असं झालेलं नाही. आम्ही प्रत्येक कुटुंबाची पूर्ण चौकशी करतो. मग त्यांनी कैलास काकांबद्दल सांगितलं. ते प्रामाणिक पोलीस अधिकारी आहेत. अनेकांना न्याय मिळवून दिलाय. त्यांना अनेक सन्मानही मिळाले आहेत. पोलीस? हे ऐकताच मी आणखी घाबरले. मी निरागसपणे विचारलं, ते रागावले तर मला मारतील का? माझा प्रश्न ऐकून कविताताई पुन्हा हसू लागल्या. त्यांनी मला मांडीवर बसवलं आणि म्हणाल्या, नाही ग, ते लोकांना वाचवणारे पोलीस आहेत, घाबरवणारे नाहीत. त्या रात्री त्यांच्या खुशीतच मला झोप लागली. दुसऱ्या दिवसापासून आश्रमातील प्रत्येक जण मला समजावत होता, कोणी प्रेमाने, कोणी उदाहरण देऊन, तर कोणी भविष्याची सुंदर स्वप्न दाखवत. शेवटी मॅनेजर काकांनीही शांतपणे सांगितलं, सायली, आयुष्याने तुला एक संधी दिली आहे, तिला नाकारू नकोस. त्या शब्दानंतर मी शांतपणे होकार दिला, पण मनात अजूनही भीती होती. विश्वास ठेवावा की स्वतःला पुन्हा जपावं? सायली पुढे सांगू लागली, माझा होकार मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मला छान तयार करण्यात आलं. मन मात्र अजूनही भरून आलं होतं. आज मी आश्रम आणि कविताताईंना सोडून जाणार होते. साधना काकू आणि कैलास काका मला न्यायला आले. मी कविताताईंना मिठी मारली आणि रडत म्हणाले, मला जायचं नाही, मला इथेच राहू द्या. ताईंनी माझे अश्रू पुसले. त्या हसत म्हणाल्या, आज तू रडतेस कारण आम्हाला सोडून चालली आहेस, पण आम्ही आनंदी आहोत कारण आज तुला तुझं कुटुंब मिळतंय. मी निरागसपणे विचारलं,
त्यांना मुलं का नाहीत? ताई हलकसं हसल्या. हे तुला मोठी झाल्यावर समजेल, पण एवढं लक्षात ठेव, ते तुला मनापासून प्रेम करतील. त्यांनी कैलास काकांच्या चांगुलपणाबद्दल पुन्हा सांगितलं. त्यांचे शब्द ऐकत ऐकत माझ्या मनातील भीती हळूहळू कमी होत गेली. शेवटी मी म्हणाले, ठीक आहे, मी जाईन. पण जर मला तिथे आवडलं नाही, तर तुम्ही मला परत घ्यायला याल ना? कविताताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या हसत म्हणाल्या, अशी वेळच येणार नाही, सायली. आम्ही मॅनेजर काकांच्या केबिनमध्ये गेलो. मला पाहताच साधना काकू धावत माझ्याजवळ आल्या. त्यांनी माझा चेहरा दोन्ही हातांनी धरला आणि भाऊक होत म्हणाल्या, धन्यवाद बाळा, तू मला आई होण्याचा आनंद दिलास. कैलास काकाही हसले आणि मला बाबा होण्याचा. त्या दोघांच्या डोळ्यातला आनंद पाहून पहिल्यांदाच मला वाटलं, कदाचित यावेळी माझं नशीब खरंच बदलत असेल. सायलीने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे सांगू लागली. साधना काकूंनी प्रेमाने विचारलं, चल आपल्या घरी जाऊया. मी अजूनही घाबरलेली होते, म्हणून मी कविता ताईकडे पाहिलं. ताईने हसत मान हलवली. मीही हळूच होकार दिला. क्षणाचाही विलंब न करता साधना काकूंनी मला मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. कैलास काकांनी त्यांना शांत केलं आणि मग आम्ही तिघे बाहेर पडलो. आश्रमाच्या गेटजवळ पोहोचताच सगळे मला निरोप द्यायला उभे होते. कविताताईंनी पुन्हा मला मिठी मारली. यावेळी त्या रडल्या नाहीत, पण माझ्या डोळ्यातून मात्र अश्रू थांबत नव्हते. त्यांनी माझे अश्रू पुसत सांगितलं, आता फक्त हसत राहायचं, खूप शिकायचं आणि आयुष्यात मोठं व्हायचं. साधना काकूंनीही त्यांचा हात धरत वचन दिलं, आजपासून सायली आमची मुलगी आहे. तिच्या प्रत्येक आनंदाची जबाबदारी आमची. ते शब्द ऐकून तिथे उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. मॅनेजर काकांनीही माझी माफी मागितली. त्या दिवशी मी तुला रागवलं, त्याबद्दल मला माफ कर. मी त्यांच्या गालावर हलकसं चुंबन घेतलं. ते हसले आणि मला मिठी मारली. तू खूप नशीबवान आहेस सायली, तुला खूप चांगलं कुटुंब मिळालं आहे. हे सांगताना सायलीच्या ओठांवर हलकसं पण उपरोधिक हसू उमटलं. ते हसू पाहताच आदित्यच्या मनात पुन्हा शंका डोकावली. पुढे नक्की असं काय घडलं असेल, ज्यामुळे ती आज असं हसत आहे? त्याला जाणवलं, कथा अजून संपलेली नव्हती. खरं वादळ तर कदाचित आता सुरू होणार होतं. सायलीने पुन्हा तिची गोष्ट पुढे सांगितली. त्या दिवशी मी साधना काकू आणि कैलास काकांसोबत आश्रमाच्या गेटकडे चालत होते. दोघांनी माझा हात घट्ट धरला होता. लहानपणापासून मी अनेक मुलांना त्यांच्या नवीन आईवडिलांसोबत हे गेट ओलांडताना पाहिलं होतं. तेव्हा नेहमी मनात एकच इच्छा यायची, एक दिवस मीही कोणाचा तरी हात धरून या गेटमधून बाहेर पडेन. आणि आज ती इच्छा पूर्ण होत होती. गेट ओलांडताना मी मागे वळून पाहिलं. कविताताई, मॅनेजर काका आणि आश्रमातील सगळेजण मला हात हलवून निरोप देत होते. मीही साधना काकूंचा हात सोडून त्यांना हसत निरोप दिला. थोडं पुढे गेल्यावर साधना काकूंनी पुन्हा माझा हात धरला. मी त्यांच्याकडे पाहिलं. त्या हसत होत्या. कैलास काकाही त्यांच्याकडे पाहून हसत होते. तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण वाटत होता. माझ्या मनात पुन्हा आशा निर्माण झाली होती. हे ऐकून आदित्यच्या चेहऱ्यावरही नकळत हसू उमटलं. त्याला वाटलं, शेवटी सायलीला तिचं कुटुंब मिळालं. पण पुढच्या क्षणी सायलीचा आवाज पुन्हा गंभीर झाला. ती शांतपणे म्हणाली, पण मी विसरले होते की सुख माझ्या नशिबात फार काळ टिकत नाहीत. हे शब्द ऐकताच आदित्यचं हसू क्षणात विरलं. तो घाबरून म्हणाला, का? ते लोक चांगले नव्हते का? सायली उत्तर देणार इतक्यात टिंग टॉंग दाराची बेल वाजली. आदित्य उठून दार उघडायला गेला. बाहेर कुरिअर बॉय उभा होता. आदित्य वावरे. हो, त्याने पार्सल घेतलं. तो त्याने मागवलेला परफ्यूम होता. पण त्या क्षणी परफ्यूमपेक्षा सायलीच्या भूतकाळानेच त्याचं मन व्यापलं होतं. तो शांतपणे परत आला. सायलीने विचारलं, तुझा परफ्यूम आला? आदित्यने फक्त मान हलवली. काही क्षण शांतता पसरली. मग त्याने सायलीकडे पाहत हळू आवाजात विचारलं, पुढे काय झालं सायली? त्यांनी तुझ्यासोबत काही केलं का? सायलीने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायक अध्याय सांगण्यासाठी स्वतःला तयार केलं. सायली काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात भूतकाळ पुन्हा जिवंत झाला होता. समोर बसलेला आदित्य तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते, पण तो तिच्या बोलण्यात व्यत्यय आणत नव्हता. सायलीने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाली, नाही, कैलास काका आणि साधना काकू खूप चांगले होते. त्यांनी मला कधीच परकी समजलं नाही.
हे ऐकताच आदित्यच्या चेहऱ्यावर थोडासा दिलासा उमटला. सायली पुढे सांगू लागली, आश्रमातून निघाल्यानंतर आम्ही गाडीत बसलो. साधना काकूंनी मला त्यांच्या शेजारी बसवलं. संपूर्ण प्रवासभर त्या माझ्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. कधी माझे केस नीट करत होत्या, तर कधी प्रेमाने माझ्या गालावर चुंबन घेत होत्या. कैलास काकाही आरशातून माझ्याकडे पाहून हसत होते. हळूहळू माझ्या मनातील भीती कमी होऊ लागली. मला वाटू लागलं की कदाचित यावेळी खरंच मला माझं स्वतःचं घर मिळणार आहे. मी त्यांना निरागसपणे विचारत होते, मला खेळणी मिळतील ना? नवीन कपडे आणाल ना? मला चांगल्या शाळेत घालाल ना? माझ्या प्रत्येक प्रश्नावर साधना काकू हसत म्हणायच्या, हो बाळा, तुला जे हवं असेल ते सगळं मिळेल. कैलास काकाही हसून म्हणाले, आणि आमचं सगळ्यात मोठं सुख म्हणजे तू. हे ऐकून माझ्या चेहऱ्यावर न कळत हसू आलं. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी मला इतक्या आपुलकीने बोलत होतं. त्या काही मिनिटातच मी त्यांच्या प्रेमावर विश्वास ठेवायला लागले होते. माझ्या मनात छोट्या छोट्या स्वप्नांची फुलं उमलू लागली होती. इतकं सांगून सायली काही क्षण गप्प झाली. आदित्य तिच्याकडे पाहत होता. तिच्या चेहऱ्यावर त्या आठवणीचं हलकंसं हसू होतं. पण तिच्या डोळ्यांच्या तळाशी लपलेली वेदना त्याच्यापासून सुटली नाही. कधी कधी नियती माणसाला सुखाची एक सुंदर झलक दाखवते, पण ते सुख कायमचं मिळेल याची खात्री देत नाही. कदाचित म्हणूनच त्या दिवसाच्या प्रत्येक गोड आठवणीच्या मागे सायलीच्या मनात आजही एक खोल वेदना दडलेली होती. सायली काही क्षण शांत बसली. तिच्या ओठांवर हलकंसं हसू होतं, पण ते फार काळ टिकू शकलं नाही. ती पुन्हा बोलू लागली, त्या प्रवासात साधना काकूंच्या प्रेमामुळे माझ्या मनात अनेक स्वप्न तयार झाली होती. मला वाटलं होतं आता माझंही एक कुटुंब असेल, माझंही स्वतःचं घर असेल. मी त्या दोघांशी मनमोकळेपणाने बोलत होते. तेही माझ्या प्रत्येक प्रश्नाचं प्रेमाने उत्तर देत होते. त्यामुळे माझी भीती पूर्णपणे नाहीशी झाली होती. काही वेळात आम्ही एका सुंदर छोट्याशा घरासमोर पोहोचलो. घर पाहताच माझे डोळे चमकले. मी लगेच विचारलं, साधना काकू, हे घर कोणाचं आहे? कैलास काका हसले आणि म्हणाले, हे आमचं घर आहे, आणि आजपासून तुझं सुद्धा. हे ऐकताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी पटकन गाडीतून उतरले आणि उत्साहाने म्हणाले, चला ना, मला माझं घर बघायचं आहे. माझं बोलणं ऐकून कैलास काका आणि साधना काकू दोघेही हसले. आम्ही तिघं मिळून घराच्या दिशेने चालू लागलो. गेटवर उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाने कैलास काकांना सॅल्यूट केला. त्यांनी माझ्याकडे पाहूनही प्रेमाने हसत स्वागत केलं. मी एका बाजूला साधना काकूंचा आणि दुसऱ्या बाजूला कैलास काकांचा हात धरून चालत होते. त्या क्षणी मला वाटलं, आज खरंच मला माझं हरवलेलं कुटुंब मिळालं आहे. सायलीचं बोलणं ऐकत असताना आदित्यच्या चेहऱ्यावरही न कळत हसू उमटलं. पण पुढच्या क्षणी सायलीचा आवाज मंद झाला. ती हळूच म्हणाली, पण तो आनंद घराच्या दारातच संपला. आदित्यच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात नाहीसं झालं. कधी कधी आयुष्य आपल्या हातात आनंद ठेवतं आणि पुढच्या क्षणी तो हिसकावून घेतं. त्या घराच्या उंबरठ्यावर सायलीच्या आयुष्यानेही असाच अनपेक्षित वळण घेतलं. पण तो आनंद घराच्या दारातच संपला. सायलीचे शब्द ऐकताच आदित्यच्या चेहऱ्यावरचे हसू नाहीसे झाले. सायली पुढे सांगू लागली, आम्ही तिघेही घराच्या दाराच्या जवळ पोहोचलो. तेवढ्यात आमच्यासमोर एक वृद्ध महिला रागाने उभी असल्याचे दिसले. त्यावेळी त्या कोण आहेत हे मला माहिती नव्हते, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा राग पाहून मी घाबरले. त्या महिलेने कैलास काका आणि साधना काकूंकडे संतापाने पाहिले. त्यानंतर तिची नजर माझ्यावर पडली. तिच्या डोळ्यात राग, कठोरपणा आणि द्वेष स्पष्ट दिसत होता. मी न कळत साधना काकूंच्या मागे जाऊन उभी राहिले. साधना काकूंनीही मला त्यांच्या मागे घेतलं, जणू त्या मला त्या महिलेच्या नजरेपासून वाचवत होत्या. पण त्यानंतर त्या महिला मोठ्या आवाजात बोलू लागल्या. त्यांच्या प्रत्येक शब्दात माझ्या जन्माबद्दल, माझ्या रक्ताबद्दल आणि माझ्या अस्तित्वाबद्दल अपमान होता. मी लहान होते, पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजण्या इतकी मोठी नक्कीच झाले होते. साधना काकूंनी लगेच माझ्या कानावर हात ठेवले, पण त्यांचा आवाज इतका मोठा होता की मला सगळं ऐकू येत होतं. सायली इतकं बोलून काही क्षण शांत झाली. समोर बसलेला आदित्य तिच्याकडे न बोलता पाहत राहिला. तिच्या डोळ्यात पुन्हा त्या दिवसाच्या वेदना स्पष्ट दिसत होत्या. सायलीने डोळे पुसले आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली. त्या महिलेचे बोलणे ऐकून मी पूर्णपणे घाबरले होते. मला काही समजत नव्हतं की माझी चूक काय होती. कैलास काका अचानक मोठ्याने म्हणाले, आई, बस करा. तेव्हाच मला कळलं की त्या महिला कैलास काकांच्या आई होत्या. मला वाटलं होतं की त्या घरात मला आई, बाबा आणि आजी मिळणार आहे, पण पहिल्याच भेटीत आजीनी माझा स्वीकार करण्याऐवजी माझाच अपमान केला.
त्यानंतर कैलास काका आणि त्यांच्या आईमध्ये माझ्यामुळे जोरदार वाद सुरू झाला. साधना काकू माझ्याजवळ उभ्या होत्या. त्या मला घट्ट मिठी मारून रडत होत्या. मी त्यांना बिलगून रडू लागले. कैलास काकांनी साधना काकूंना मला आतल्या खोलीत घेऊन जाण्यास सांगितलं, पण त्यांच्या आईने मला घरात एक पाऊल सुद्धा टाकू दिलं नाही. शेवटी मी आणि साधना काकू दारातच उभे राहून तो सगळा वाद ऐकत राहिलो. सायलीचं बोलणं ऐकून आदित्यच्या मुठी न कळत आवडल्या गेल्या, पण तो शांतपणे तिची कहाणी ऐकत राहिला. सायली काही क्षण शांत राहिली, मग तिने पुन्हा बोलायला सुरुवात केली. त्या दिवशी मला कळलं, एखादी व्यक्ती स्वतःचा हट्ट जिंकण्यासाठी किती टोकाला जाऊ शकते. कैलास काकांच्या आईने रागाच्या भरात स्वतःवर पेट्रोल ओतलं आणि आत्महत्या करण्याची धमकी दिली. हे पाहताच घरात एक गोंधळच उडाला. कैलास काका, घरातील नोकर आणि इतर लोकांनी धावत जाऊन त्यांना थांबवलं. साधना काकू पूर्णपणे हादरल्या होत्या. त्या भिंतीला टेकून उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या काहीच बोलत नव्हत्या. मी फक्त त्यांच्याकडे पाहत उभी होते. थोड्या वेळाने सगळं शांत झालं. कैलास काका हळूहळू आमच्याकडे आले. त्यांच्या डोळ्यात असहाय्यता आणि अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. ते काही बोलण्याआधीच मी हात जोडले आणि रडत म्हणाले, कृपया मला परत आश्रमात सोडून द्या. हे ऐकताच कैलास काका माझ्यासमोर गुडघ्यावर बसले. त्यांनी मला मिठी मारली आणि रडत रडत माझी माफी मागू लागले. सायलीचे शब्द ऐकताना आदित्यच्या डोळ्यातही वेदना स्पष्ट दिसत होती, पण त्याने काही न बोलता तिचं बोलणं ऐकणंच पसंत केलं. सायलीने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे सांगू लागली, कैलास काका सतत माझी माफी मागत होते, पण मला त्यांच्यावर राग नव्हता. मला फक्त त्या घरात राहायचं नव्हतं. मी त्यांना पुन्हा शांतपणे म्हणाले, मला आश्रमात परत जाऊ द्या. इतक्यात साधना काकू बेशुद्ध पडल्या. कैलास काकांनी त्यांना आधार देत खोलीत नेलं. मीही त्यांच्या मागे जाणार होते, पण कैलास काकांच्या आईने कठोर आवाजात मला तिथेच थांबवलं. मी घाबरून जागेवरच उभे राहिले. थोड्या वेळाने कैलास काका बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरची असहाय्यता मी स्पष्ट पाहत होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या आईकडेही. शेवटी त्यांनी जड मनाने निर्णय घेतला. ते माझ्याजवळ आले, माझा हात धरला आणि मला पुन्हा अनाथाश्रमात घेऊन जाण्यासाठी घराबाहेर निघाले. मी शांतपणे त्यांच्यासोबत चालत होते, पण यावेळी मी त्यांचा हात सोडून दिला. घरात येताना माझ्या मनात जी स्वप्न होती ती घराच्या उंबरठ्यावरच तुटली होती. असे म्हणत शैली शांत झाली. समोर बसलेला आदित्य तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते, पण त्या क्षणी सायलीच्या वेदनेपेक्षा मोठा कोणताच प्रश्न नव्हता. सायली काही क्षण शांत राहिली, मग ती पुन्हा बोलू लागली. मी कैलास काकांचा हात सोडला होता. आता मला तो हात धरायची इच्छा उरली नव्हती. काही वेळापूर्वी त्याच हातात माझ्या आयुष्याची स्वप्न होती, पण आता ती सगळी स्वप्न तुटली होती. कैलास काकाही काही बोलले नाहीत. मी मात्र एकदाच त्यांना विचारलं, साधना काकू ठीक होतील ना? माझा प्रश्न ऐकून त्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. त्यांनी फक्त होकारार्थी मान हलवली. त्यानंतर आम्ही दोघंही शांतपणे गाडीत बसलो. येताना ज्या गाडीत माझे प्रश्न, माझी उत्तरं आणि आमचं हसणं होतं, त्याच गाडीत आता पूर्ण शांतता होती. काही वेळाने गाडी आश्रमाबाहेर थांबली. मी खाली उतरले आणि आश्रमाच्या गेटकडे चालू लागले. पण काही पावलं चालल्यानंतर मला जाणवलं की कैलास काका मागेच थांबले आहेत. मी मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून मला समजलं, मला परत आणणं जितकं कठीण होतं, तितकंच आश्रमात सगळ्यांना सत्य सांगणंही त्यांच्यासाठी कठीण होतं. सायली एवढं बोलून थांबली. आदित्य तिच्याकडे शांतपणे पाहत होता. तिच्या प्रत्येक शब्दामागची वेदना आता त्यालाही जाणवत होती. सायलीने हळू आवाजात पुढे सांगितलं, मी काही न बोलता आश्रमाच्या गेटकडे चालू लागले. गेटवर उभ्या असलेल्या पहारेकरी काकांनी मला पाहिलं आणि आश्चर्याने विचारलं, अगं, तू परत कशी आलीस? मी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, फक्त हलकसं हसले आणि आश्रमाच्या आत चालत गेले. त्या क्षणी मी मनाशी एक निर्णय घेतला होता. आजपासून मी कोणासोबतही दत्तक जाणार नाही, कोणालाही आई किंवा बाबा म्हणणार नाही. हे अनाथाश्रमच माझं घर आहे आणि इथले सगळेच माझं कुटुंब आहेत. आता मी इथून कुठेही जाणार नाही. पुन्हा एकदा स्वप्न तुटल्याची वेदना मी अनुभवली होती, त्यामुळे पुन्हा कोणावर विश्वास ठेवण्याची हिंमत माझ्यात उरली नव्हती. असं म्हणत सायली शांत झाली. तिने समोर बसलेल्या आदित्यकडे पाहिलं. आदित्य तिच्याकडेच एकटक पाहत होता. तिच्या डोळ्यात वर्षानुवर्ष साचलेलं दुःख त्याला स्पष्टपणे दिसत होतं, पण त्या क्षणी त्याच्याकडे बोलण्यासाठी शब्द नव्हते. खोलीत काही क्षण शांतता पसरली. सायलीची कहाणी ऐकून आदित्यला एक गोष्ट मात्र नक्की समजली होती, काही जखमा शरीरावर नसतात, त्या मनावर कोरल्या जातात आणि त्या भरून यायला अनेक वर्ष लागतात.
सायलीचं स्वतःचं घर कसं झालं, सायली स्वतःच्या पायावर कशी उभी राहिली, हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा तुझ्यात हरवले मी. आणि आजचा पार्ट कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा भाग आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.